नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्रॉकोली पराठा कसा बनवायचा ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण ब्रॉकोली शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि यामध्ये धुतलेली ब्रॉकोली घालायची. ही ब्रॉकोली आपण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया. तर इथे आपली ब्रॉकोली शिजली आहे. आता आपण ही ब्रॉकोली पाण्यामधून काढून घेऊ. ब्रॉकोलीमधून पाणी निथळून झालं की ब्रॉकोली मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यायची. मिक्सरऐवजी चॉपरमधून फिरवली तरी चालेल किंवा मॅशरने मॅश केलं तरीसुद्धा चालते. तर इथे आपली ब्रॉकोली बारीक करून झाली आहे. आता आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. बारीक केलेली ब्रॉकोली एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट घालायची. त्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या आणि 3 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. हे आता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आपण ब्रॉकोली शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं. ओवा आणि हळद घालायची. बेसन पीठ घालायचं आणि आता गव्हाचं पीठ घालूया. गव्हाचं पीठ घालत असताना थोडं थोडं करून घालायचं. इथे आपल्याला ब्रॉकोलीमध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालूनच पराठ्यासाठी गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मला 2 कप गव्हाचं पीठ पूर्ण लागलं आहे. तर इथे आपला गोळा मळून तयार आहे. गोळा मळून झाल्यानंतर याला 1 चमचा तेल लावायचं. आता हा गोळा झाकण ठेवून 10 मिनिट बाजूला ठेवायचा, म्हणजे तो छान मुरतो आणि पराठे मऊसूत होतात. 10 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढूया आणि परत एकदा गोळा व्यवस्थित मळून घेऊया. गोळा मळून तयार आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा एक छोटा गोळा घ्यायचा. पीठ लावून घेऊया आणि आता पुरी एवढा लाटून घेऊया. तेल लावायचं. तेल लावल्यानंतर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. कडेनी सर्व बाजूंनी प्रेस करून घ्यायचं. पीठ लावायचं आणि चपातीसारखा पराठा लाटून घ्यायचा. तर इथे आपला पराठा लाटून तयार आहे. आता आपण हा भाजून घेऊया. इथे मी गॅसवर एका बाजूला तवा गरम करायला ठेवला होता. त्यावर पराठा घालून घेऊया आणि आता हा पराठा चपातीसारखा दोघी बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा. तेल लावून घेऊ. तेलाऐवजी तूप लावलं तरी चालेल. तर इथे आपला पराठा दोघी बाजूंनी व्यवस्थित भाजून झाला आहे. आता आपण तव्यावरून पराठा काढून घेऊया. आणखी एक पराठा करूया. जशी आपण चपाती लाटतो तसाच आपल्याला सेम पराठा लाटायचा आहे.
या प्रकारे आपण सर्व पराठे करून घेऊया। तर इथे आपले गरमागरम ब्रॉकोली पराठे तयार आहेत। हे पराठे दही किंवा चटणीसोबत छान लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।